Hello students and welcome to this video of microwave and radar. Today we are going to see the different types of radars. I am Ms. Pawar. These are the course outcomes and these are the unit outcomes. Let's start with the types of radars. Radars can be classified into the following two types based on the type of signal with which radar can be operated. The first type is pulse radar and second is continuous wave radar. जेव्हा आपण रडारचं एक्सप्लेनेशन सुरुवात केली होती तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्किंग प्रिन्सिपल काय आहे. रडार सेंड सम मायक्रोवेव्ह सिग्नल, वेट फॉर सम टाइम for the echo signal to be received, then analyze that echo and then we find out the distance and position of the target. So जर का हे रडार पल्सेस सेंड करत असेल म्हणजे एक पल्स सेंड करायची, वेट टाईम पिरियड, देन अगेन नेक्स्ट पल्स, देन अगेन वेट फॉर सम टाईम, तर याला पल्स रडार असं म्हणतात. आणि जर का रडार हा कंटिन्युअस सिग्नल सेंड करत असेल तर दॅट विल बी कंटिन्युअस वेव्ह रडार. नाव लेट अस डिस्कस देम वन बाय वन. Pulse radar. The radar which operates with pulse signal for detecting stationary target is called basic pulse radar or simply pulse radar. In this chapter, let us discuss the working of pulse radar. Pulse radar uses single antenna for both transmitting and receiving of signal with the help of duplexer. आता इथे ॲट अ टाइम ट्रान्समिशन होत आहे, त्याच्यानंतर वेट पिरियड असतो, परत ट्रान्समिशन होतं आहे, म्हणजे ट्रान्समिशन आणि रिसेप्शन हे अल्टरनेट होत आहे, ॲट अ टाइम नाही. सो आपण एकच अँटेना दोन्हीही फंक्शनसाठी यूज करू शकतो. सी द ब्लॉक डायग्राम हिअर. In the diagram you can see that pulse modulator is there. This pulse modulator modulates the signal which is given to this transmitter. Transmitter is microwave source. This source gives energy to duplexer. Duplexer हा सिग्नल अँटेनाला इंटरफेस करतो. ड्युप्लेक्सरचं काम आहे, जो मोड असेल, ट्रान्समिट मोड असेल तर सिग्नल फ्रॉम ट्रान्समिटर टू अँटेना जाईल. जर रिसेप्शन मोड असेल तर सिग्नल अँटेना टू रिसिव्हर जाईल. So duplexer switches these modes. It will act like a switch. So in transmission, the signal will be given from transmitter to antenna, and when signal is received from antenna, म्हणजे echo signal जेव्हा येईल तेव्हा तो duplexer लो नॉईज RF ॲम्प्लिफायरला देतो, त्यानंतर तो मिक्सरला दिला जातो. In the mixer we have local oscillator frequency also supplied to. Then here in the mixer it calculates the intermediate frequency by the difference of these two frequencies, and then intermediate frequency is amplified. The signal with intermediate frequency is amplified, detected, again amplified and given to display. So this is the working. Now this is the explanation of the block diagram. त्यातला प्रत्येक ब्लॉक काय काम करतोय हे या PPT मध्ये मी इन्क्लूड केलं आहे. परत मी वाचत नाही, मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे एक्सप्लेनेशन. हे तुम्ही जेव्हा डायग्राम काढाल त्याच्या खाली हे एक्सप्लेनेशन आलं पाहिजे. ओके, सो व्यवस्थित तुम्ही हे रीड करून घ्या, लिहून काढा एक्सप्लेनेशन. आय एम गोइंग टू द नेक्स्ट स्लाइड. देन लेट अस सी व्हॉट इज डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्ट कशासाठी लागतो तर कंटिन्युअस वेव्ह रडार जे आहे ते या डॉपलर इफेक्टवरती बेस्ड असतं. म्हणजे त्याचं प्रिन्सिपल जे आहे, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युअस वेव्ह रडार इज द डॉपलर इफेक्ट. सो लेट अस सी व्हॉट इज डॉपलर इफेक्ट फर्स्ट. The Doppler effect or Doppler shift is named after Austrian physicist Christian Doppler, who proposed it in 1942. Is the difference between observed frequency and the emitted frequency of a wave for an observer moving relative to the source of the waves. आता हे थोडं मोठं स्टेटमेंट आहे, पण याच्यामध्ये प्रिन्सिपल लक्षात घ्या की डॉपलर इफेक्ट जो आहे तो क्रिश्चियन डॉपलरने इन्व्हेंट केला आहे. बट व्हॉट इज दिस इफेक्ट? ॲक्च्युली द डॉपलर शिफ्ट इज द डिफरन्स बिटवीन द ऑब्झर्व्ड फ्रिक्वेन्सी अँड द इमिटेड फ्रिक्वेन्सी फॉर अन ऑब्झर्वर हू इज मूव्हिंग रिलेटिव्ह टू द सोर्स. म्हणजे काय तर सोर्स जो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचा सोर्स आहे त्या सोर्सची आणि टार्गेटची जर का रिलेटिव्ह मूव्हमेंट असेल तर ऑब्झर्वर म्हणजे टार्गेट जे आहे त्याला जी फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व करायला मिळते ती ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सीपेक्षा वेगळी असते. याचं सिम्पल एक्झाम्पल दिलं की तुम्हाला लगेच कळेल व्हॉट इज डॉपलर शिफ्ट. जेव्हा एखादी सायरन वाजवत गाडी तुमच्या जवळनं जाते, जेव्हा ती अप्रोच होत असते आपल्याजवळ तेव्हा आपल्याला त्याचा आवाज जास्त जास्त मोठा आणि जास्त शार्प होत जाताना कळतो किंवा त्याची फ्रिक्वेन्सी वाढत गेल्यासारखी वाटते.
राईट. सो ॲक्च्युली त्या सायरनचा आवाज किंवा त्याची फ्रिक्वेन्सी बदलली असते का? तर नाही. पण ते जसं-जसं जवळ-जवळ येत जाईल सायरन, तसं-तसं आपल्याला त्याची इंटेन्सिटी आणि त्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याचा शार्पनेस आवाजाचा आणि फ्रिक्वेन्सी वाढत गेल्यासारखी वाटते, म्हणजे आपण ऑब्झर्व्ह करतो. ओके. आणि जसं ती गाडी आपल्याला क्रॉस करून निघून जाईल परत आपल्या ऑपोजिट डायरेक्शनला, तसं ही फ्रिक्वेन्सी कमी, 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 कमी होत गेलेली दिसते. करेक्ट. सो ॲक्च्युली फ्रिक्वेन्सी बदलली का? तर नाही. ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी बदलली नाही. पण ऑब्झर्व्हरला असं वाटतं की ती फ्रिक्वेन्सी चेंज होत गेली आहे. किती चेंज होत गेली आहे? तर या डॉपलर शिफ्टनी चेंज होत गेली आहे. ओके. हे कशावरती डिपेंड करतं? रिलेटिव्ह मोशनवरती सोर्सच्या आणि ऑब्झर्व्हरच्या. ओके. सो see here, it is commonly heard when a vehicle sounding a siren approaches, passes and recedes from an observer. The received frequency is higher compared to emitted frequency during the approach. It is identical at the instant of passing by. म्हणजे एक्झॅक्ट जेव्हा शेजारून गाडी जात असेल तेव्हा त्याच्यात आपल्याला काही चेंज वाटत नाही. ॲज इट इज जशी फ्रिक्वेन्सी आहे तशीच वाटते. आणि जसं ते सायरनचं व्हेकल आपल्याला क्रॉस करून पुढे निघून जाईल तसं आपल्याला ही फ्रिक्वेन्सी कमी 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 होत गेलेली वाटते. ओके. देन इट इज लोअर ड्युरिंग द रिसेशन. This variation of frequency also depends on the direction of the wave source is moving with respect to the observer. म्हणजे हे डायरेक्शनवरती पण डिपेंड करतं. Then it is maximum when the source is moving directly toward or away from the observer. म्हणजे ऑब्झर्वरच्याच डायरेक्शनमध्ये नियर किंवा फार हे व्हेकल मूव्ह होत असेल तर ते मॅक्सिमम असणार आहे डॉपलर शिफ्ट. आणि जर का राईट अँगलमध्ये असेल तर ते 0 असणार आहे. म्हणजे अँगलवरती पण डिपेंड करतं. जसा जसा अँगल वाढत वाढत जाईल तसा तसा डॉपलर शिफ्ट हा कमी कमी होत जातो. आणि पूर्ण 90 डिग्रीजमध्ये असतील ऑब्झर्वर आणि सोर्स ऑफ वेव्स तर डॉपलर शिफ्ट आपल्याला नाही ऑब्झर्व करता येत. ह्याचं दुसरं एक्झाम्पल म्हणजे जर का तुमच्या समोर आडवा रस्ता असेल, म्हणजे तुम्ही परपेंडिक्युलर रोडनं चाललाय आणि त्याच्यासमोर आडवा रस्ता असेल तर तुम्हाला हा डॉपलर शिफ्ट ऑब्झर्व करता येणार नाही बिकॉज यू आर ॲट राईट अँगल. सो दिस इज डॉपलर शिफ्ट आणि या प्रिन्सिपलवरती बेस करतं CW रडार. सो दिस इज CW रडार और कंटिन्युअस वेव्ह रडार. If the target is not stationary, then there will be a change in the frequency of the signal that is transmitted from the radar and that is received by the radar. म्हणजे टार्गेट हे मूव्हिंग आहे, स्टेशनरी नाही आहे. तर आपण जो एको रिसीव्ह करू त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीमध्ये चेंज मिळेल आपल्याला. जी फ्रिक्वेन्सी आपण सेंड केली आहे तीच फ्रिक्वेन्सी रिटर्न न येता आपल्याला थोडी शिफ्टेड फ्रिक्वेन्सी मिळेल. हा कुठला शिफ्ट असणार आहे? तर डॉपलर शिफ्ट असणार आहे. ओके. नाउ वी आर द ऑब्झर्वर, right? So we are observing the frequency is shifted. This effect is known as the Doppler effect. According to the Doppler effect, we will get the following two possible cases. The frequency of the received signal will increase when the target moves towards the direction of radar. The frequency of the received signal will decrease when the target moves away from the radar. The radar which operates with continuous signal wave for detecting non-stationary target is called continuous wave radar or simply CW radar. This radar requires two antennas because simultaneous operation is going on. We are continuously sending the signal, we are continuously receiving the echoes, among which one antenna is used for transmitting and the other is used for receiving. See the diagram here. The CW transmitter is sending the signal with a frequency. This signal is interfaced to the antenna. It is sent in the direction of target. If the target is moving, then the received echo signal will be shifted in frequency. So it will be transmitter frequency plus minus Doppler shift. If it is approaching towards radar, it will be transmitter frequency plus Doppler shift. If it is moving away from the radar, it will be transmitter frequency minus Doppler shift. Okay, so this signal is given to detector. Detector will detect this shift. Doppler filter will filter out the signal and extract the shift frequency, and then we can analyze this to calculate that with what velocity the target is moving. This is the block diagram of CW radar. I'll explain the working. This is the antenna. Transmitter is sending signal to the antenna. Okay,
and also this frequency is given to the first mixer. To this frequency we are giving local oscillator frequency also, and the sideband filter will filter out the sidebands. Then receiving antenna will receive the echo signal, then it will be added to the transmitter frequency, and IF amplifier will amplify the intermediate frequency. Detector will detect the shift, then it will be Doppler amplified and indicated on an indicator. Okay, so this is the working. You can read it in the explanation given. I am just skipping those slides. ह्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्ही लिहून काढा तरी चालेल. ओके, किंवा पॉज करून तुम्ही लिहू शकता. नाउ नेक्स्ट वी हॅव MTI रडार, मूव्हिंग टार्गेट इंडिकेटर रडार. आता मूव्हिंग टार्गेट इंडिकेटर, ॲज द नेम इंडिकेट्स दॅट इट विल इंडिकेट विच टार्गेट इज मूव्हिंग. हो, so what it will do, it will subtract the echoes which are coming from stationary objects, and it will only amplify the echoes which are coming from the moving targets. If the radar is used for detecting the movable target, then the radar should receive only echo signal due to that movable target. The echo signal is the desired one. However, in practical application, radar receives the echo signal due to stationary objects in addition to the echo signal due to movable target. The echo signals due to stationary objects such as land and sea are called clutters because these are unwanted signals. Therefore, we have to choose the radar in such a way that it considers only the echo signal due to movable target but not the clutters. For this purpose, radar uses the principle of Doppler effect for distinguishing non-stationary targets from stationary targets. Okay, so here also we are using this Doppler shift to identify which target is moving and which is stationary. This type of radar is called moving target indicator radar, or simply moving MTI radar. According to Doppler effect, the frequency of received signal will increase if the target is moving toward the direction of radar. Similarly, frequency of received signal will decrease if the target is moving away from the radar. See here in this diagram, these are the two echoes which are received in two successive pulses. ओके, एक सिग्नल सेंड केला त्याचा हा एको आहे, दुसरी सिग्नल सेंड केला त्याचा हा एको आहे. ह्याच्यामध्ये जे स्टेशनरी ऑब्जेक्ट्स आहेत त्याचे एकोज सेम आलेत. हां, पण इथे बघा ही ॲम्प्लिट्यूड चेंज आहे, परत सेम आहे, परत ही ॲम्प्लिट्यूड चेंज झाली. ओके, जेव्हा तुम्ही हे दोन एकोज आहेत ते सबट्रॅक्ट करणार त्यावेळेस जे सेम आहेत ते निघून जातात, पण जे चेंज झाला आहे ते फक्त तुम्हाला निगेटिव्ह प्लस होतं त्याप्रमाणे ॲम्प्लिफाईड झालेले दिसतील. राईट, फॉर दॅट you need to subtract the new echo with the previous echo, then you will get which targets are moving and which are stationary. So on this principle MTI radar works. This is the block diagram. Okay, now this is the source of microwave energy. Modulator will modulate it. This signal will be given to duplexer and to the antenna. Now received echo will be given to the mixer. Here there are two oscillators, Stallo and Coho. Stallo म्हणजे स्टेबल लोकल ऑसिलेटर आणि कोहो म्हणजे कोहेरंट ऑसिलेटर. ओके, ही फ्रिक्वेन्सी दिली जाते दोन्हीही मिक्सर्सला, आणि कोहोची पण फ्रिक्वेन्सी दिली जाते इकडे फेज डिटेक्टरला आणि मिक्सरला. आलेल्या सिग्नलची इंटरमिडिएट फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट केली जाते. फेज डिटेक्टर हा फेज शिफ्ट कॅल्क्युलेट करतो, कारण आलेला सिग्नल हा फ्रिक्वेन्सी शिफ्टेड आहे म्हणजेच तो फेज शिफ्टेडसुद्धा आहे. करेक्ट. देन वी कॅल्क्युलेट द शिफ्ट अँड वी गिव इट टू फर्स्ट ॲम्प्लिफायर. ओके, दिस फर्स्ट ॲम्प्लिफायर अँड इट विल बी डिलेड फॉर सम टाईम. कशासाठी, तर आत्ताचा आलेला एको थोडा वेळ डिले करून ठेवतो आणि मग ॲम्प्लिफाय करून सबट्रॅक्टला देतो. का, तोपर्यंत आपल्याला नेक्स्ट एको मिळेल जो आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे, म्हणून आधीचा आलेला एको हा डिले करतो आपण. देन दीज टू आर सबट्रॅक्टेड, नवीन आलेला एको आणि डिले केलेला आधीच्या पल्सचा एको. सबट्रॅक्ट करून सुटेबल सिग्नल इंडिकेटरवरती इंडिकेट करेल की
which targets are moving and which are stationary. So this is the working. Again, you can see the function of each block. Just go through the explanation, take screenshots or pause the video and write it down. So what are the limitations of these? MTI radar and pulse Doppler radar cannot measure velocities above a certain value known as first blind speed or maximum unambiguous speed. आता याचं काय मीनिंग आहे? आपण वर्किंग प्रिन्सिपलमध्ये बघितलं की जर का टार्गेट मूव्ह होत असेल तर ते मूव्हिंग टार्गेट एकोज देताना प्रत्येक वेळी त्याच्यामध्ये काहीतरी चेंज मिळेल आपल्याला जेव्हा डॉपलर शिफ्टमुळे. So it will be shifted. The phase difference will be there in the sent signal and the received signal. पण अशा काही स्पीडमध्ये जर का ते मूव्ह करत असेल की आलेला एको हा 360 डिग्रीजमध्ये फेज शिफ्ट होतो आहे, म्हणजेच ॲज गुड ॲज काहीच 0 डिग्रीज फेज शिफ्ट होतो आहे, तर आपल्याला नेक्स्ट एको आणि प्रिव्हियस एको ह्याच्यामध्ये काहीच फरक कळणार नाही, कारण का 360 डिग्रीजचा हा डिफरन्स आहे. सो इट विल बी सेम ॲज 0 डिग्रीज. तर ह्या स्पीडनं टार्गेट जर का मूव्ह करत असेल तर MTI रडार किंवा बेसिक पल्स रडार, डॉपलर रडार ह्याला डिटेक्ट करू शकत नाही. ओके, सो दिस इज द लिमिटेशन. हे कुठे यूज केलं जातं? मिलिटरी ॲप्लिकेशन्समध्ये, जिथे आपल्याला आपल्या ऑपोनंटला कळून द्यायचं नसेल की आपलं एअरक्राफ्ट येत आहे किंवा आपलं एखादं व्हेकल येत आहे, तर ते आपण ब्लाइंड स्पीडनं ड्राईव्ह करू शकतो. ओके, याला ब्लाइंड स्पीड म्हणतात की ज्या स्पीडला टार्गेट डिटेक्ट करू शकत नाही रडारला. ठीक आहे, सो रडारला फसवण्यासाठी, रडारला डिसीव्ह करण्यासाठी हा ब्लाइंड स्पीड यूज केला जातो. दिस इज द लिमिटेशन. For MTI system, the first blind speed occurs when the change in range between pulses is exactly 1/2 of the wavelength. This changes of the phase by 360 degrees, which is same as 0 degrees or no phase shift at all. The target moving at first blind speed will appear to be stationary and be cancelled from the display. This is the comparison of pulse radar and continuous wave radar. Just go through it and write it down. So we will stop here. Thank you for watching.